नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गवई सर. आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की कशाप्रकारे जे तुमचे ES सब्जेक्ट आहे एम्प्लॉयडी स्किल त्याच्यामधलं जे मॉड्यूल आहे मॉड्यूल नंबर 1, त्यानंतर खाली बघा असे तुमचे खाली मॉड्यूल नंबर 2, मॉड्यूल नंबर 3 असे तुमचे मॉड्यूल दिलेले आहेत. त्यापैकी आपण पहिला मॉड्यूलला सुरुवात करणार आहे, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू द एम्प्लॉयडी स्किल. आता इंट्रोडक्शन टू द एम्प्लॉयडी स्किल म्हणजे की एम्प्लॉयडी स्किल्स म्हणजे बेसिकली हा सब्जेक्ट काय आहे, त्या सब्जेक्टमध्ये कुठल्या गोष्टी आहेत, या सब्जेक्ट तुम्हाला कशासाठी वाचायला पाहिजे, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कशाप्रकारे हेल्प होईल समोर करिअरसाठी, तर हे सगळं तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे. तर त्यासाठीच तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये हा जो तुमचा पहिलाच मॉड्यूल आहे एम्प्लॉयडी स्किलचा, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये ES म्हणतो, तर त्यामध्ये तुम्हाला आता इंट्रोडक्शन आपण या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार. आणि येत्या व्हिडिओमध्ये आपण सगळे या ठिकाणी मॉड्यूल एक्सप्लेन करून त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये विचारले गेलेले आहेत ते सगळे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर प्रत्येक व्हिडिओ पहा, या व्हिडिओची तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त हेल्प होईल. सो हा व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमध्ये जे तुमचे या ठिकाणी आहेत वर्ड्स ते तुम्हाला मी प्रॉपरली मराठीमध्ये समजून सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपल्याकडे इंट्रोडक्शन टू द एम्प्लॉयडी स्किल. तर त्यामध्ये टॉपिक नंबर 1 आहे इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉयडी स्किल. तर कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक्स आहे एम्प्लॉयडी स्किलमध्ये हे तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करावे लागतील. सेकंड आहे 1.2 आहे लर्निंग एम्प्लॉयडी स्किल ऑनलाईन. आणि कशाप्रकारे तुम्हाला एम्प्लॉयडी स्किल ऑनलाईन वर्क करायचं, त्याच्यामध्ये वर्क म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं ऑनलाईन काम करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये बघायचं. आणि पॉईंट आहे तुमच्याकडे 1.3, त्यामुळे तुम्हाला बघायचं आहे की एक्सप्लोअर द फ्युचर ऑफ वर्क. आता हे जे तुम्ही काम करताय एखाद्या समजा कंपनीमध्ये ITत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्या कंपनीमध्ये तुम्हाला कशाप्रकारे फ्युचरमध्ये त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला भेटतील किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला भेटेल, तुम्हाला फ्युचरमध्ये त्या गोष्टीला कशाप्रकारे हँडल करता येईल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला 1.1, 1.2 आणि 1.3 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं समजून सांगतो. चला तर मग टॉपिक नंबर 1 मॉड्यूल नंबर 1 या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला समजून सांगितलं तर इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉयडी स्किल. तर कशाप्रकारे महत्त्वाचं आहे तुमच्या जीवनामध्ये एम्प्लॉयडी स्किल ते आता आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिलं बघा या ठिकाणी एक तुम्हाला थिंकिंग बॉक्स दिला आहे. यू विल सी मेनी पीपल अराउंड यू हू आर इन अ जॉब ऑर बिझनेस. आता आपण आपल्या आजूबाजूला खूप सारे जे लोक आहेत ते बिझनेसमध्ये आहेत, तर त्यामध्ये आपले जे पॅरेंट्स आहेत ते सुद्धा आपला बिझनेस करू शकतात. त्यानंतर सिबलिंग्स किंवा आपले ब्रदर किंवा सिस्टर, सो ते सुद्धा त्या ठिकाणी बिझनेस करतात, तुमचे फ्रेंड किंवा टीचर. सो तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे की ऑन द क्वालिटी यू थिंक दॅट हेल्प देम इन देअर जॉब ऑर बिझनेस. जर समजा तुमच्या अराउंडमध्ये एखादा बिझनेसमॅन असेल तर तो बिझनेसमॅनमध्ये कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये क्वालिटी असल्या पाहिजे बिझनेस समोर नेण्यासाठी, तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं. सगळ्यात पहिला बॉक्स या ठिकाणी मित्रांनो आहे गुड कम्युनिकेशन स्किल. तर बरोबर आहे, जर तुम्हाला बिझनेस चालवायचा त्या ठिकाणी तुम्हाला गुड कम्युनिकेशन स्किल त्या ठिकाणी असलेलं पाहिजे, बरोबर आहे. आणि गुड टायपिंग स्किल, त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग स्किल गुड असली पाहिजे की नाही असली पाहिजे तेही त्या ठिकाणी हो. टायपिंग स्किल पण त्या ठिकाणी तुमची गुड असली पाहिजे. त्या ठिकाणी गुड कुकिंग स्किल. तर मला सांगा बिझनेसमध्ये कुकिंगचा काही या ठिकाणी रोल आहे का? नाही. म्हणून कुकिंग स्किल त्या ठिकाणी गुड असणं हे गरजेचं नाही आहे. त्या ठिकाणी गुड इंग्लिश रायटिंग स्किल हो. त्या ठिकाणी जर तुम्हाला चांगला बिझनेस जर करायचा असेल आणि जर तुमचे क्लायंट जर समजा इंग्लिश बॅकग्राऊंडचे असेल तर त्या ठिकाणी गुड इंग्लिश रायटिंग स्किल पण तुम्हाला त्या ठिकाणी असली पाहिजे. नेक्स्ट आहे तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. आता समजा प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय आहे, जर तुमच्या कंपनीमध्ये एखादं संकट आलं त्या संकटामुळे तुम्ही कशाप्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता कंपनीमध्ये, तर तेही स्किल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर क्विक लर्निंग हो. जर तुम्हाला बिझनेस रन करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी क्विक लर्निंग त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. नंतर आहे फायटिंग स्किल. तर मला सांगा बिझनेसमध्ये तुम्हाला फायटिंग स्किल असणं गरजेचं आहे का? नाही. तर हा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी टिक नाही करायचा. तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी टिक करायचं जे तुमच्या बिझनेससाठी महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यावर. बाकीवर आपण टिक करणार आहे का या ठिकाणी? नाही करणार आहे. त्यानंतर टीमवर्क. तर टीमवर्कसुद्धा या ठिकाणी कंपनी चालण्यासाठी खूप चांगला महत्त्वाचा या ठिकाणी पार्ट आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी थिंकिंग बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं की कशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी गुड बिझनेस, जर तुमचे पॅरेंट्स जर तुमचे चांगला बिझनेस करत असतील आणि जर तुमचा भाऊ किंवा बहीण जर त्या बिझनेसमध्ये एखादा बिझनेस करत असेल किंवा तुमचा फ्रेंड किंवा टीचर जर एखादा बिझनेस करत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याला लागतील बिझनेस चालण्यासाठी. तर हा बॉक्स यासाठीच होता.
चला मग आता बघूया आपण, लेट्स लर्न अबाउट एम्प्लॉयडी स्किल. तर आता आपण बघणार आहे की एम्प्लॉयडी स्किलमध्ये कशाप्रकारे आपण अभ्यास करूया हे सगळं आता तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो. तर बघा आता बघा, या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी सुद्धा प्लस आहे आणि या ठिकाणी इज इक्वल टू आहे. तर या 3 क्वालिटी मिळून तुम्हाला एक एम्प्लॉयडी स्किल या ठिकाणी भेटते. हेच तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली क्वालिटी बघा काय मित्रांनो, टू बी इन अ जॉब ऑर वर्क फॉर सॅलरी. जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर तुम्हाला जॉब करण्याचे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटेल. टू बी इन अ जॉब ऑर वर्क फॉर सॅलरी. जर तुम्हाला एखादा जॉब करायचा त्या ठिकाणी, तर हा जो एम्प्लॉयडी शब्द आहे कशामुळे बनला आहे, एम्प्लॉय, ॲबिलिटी आणि स्किल. ठीक आहे. हे 3 शब्द मिळून हा एम्प्लॉयडी स्किल तुमचा सब्जेक्ट किंवा शब्द या ठिकाणी बनलेला आहे. तर त्या ठिकाणी एम्प्लॉय म्हणजे काय असते, जर तुम्हाला पैशासाठी जर कोणी जॉबला ठेवत असेल त्याला आपण काय बोलतो मित्रांनो, या ठिकाणी एम्प्लॉय बोलतो. कारण ॲबिलिटी म्हणजे काय, टू हॅव द राईट स्किल नॉलेज रिक्वायर्ड टू डू समथिंग. आता ॲबिलिटी म्हणजे काय असतं की तुमच्यामध्ये एखादं चांगलं नॉलेज त्या ठिकाणी असलं पाहिजे किंवा तुमच्यामध्ये ते प्रॉपर नॉलेज तुम्हाला भेटलं पाहिजे. समजा एखाद्या कंपनीमध्ये जर समजा तुम्ही कामाला गेले, तुम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असाल किंवा फिटरचे विद्यार्थी असाल किंवा कोपाचे विद्यार्थी असाल, जर तुम्ही एखाद्या कंपनीवर जर समजा कामाला गेले त्या ठिकाणी मित्रांनो, तर तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, एक राईट स्किल असली पाहिजे, त्या ठिकाणी नॉलेज असलं पाहिजे. त्या ठिकाणी नॉलेज असल्यामुळेच तुम्ही समोर त्या ठिकाणी कंपनीमध्ये काय कराल, त्या ठिकाणी तुम्ही सर्वाईव्ह कराल किंवा त्या कंपनीमध्ये तुम्हाला ते ठेवतील. आणि तिसरा शब्द आहे स्किल. तुमच्याकडे तुम्हाला तो पैसे देणारा सॅलरीवाला ठीक आहे, सॅलरी देणारा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज पण आहे, पण जर तुमच्याकडे जर स्किल नसेल तर तुमचा हा सगळे तुमचे हे 2 जे बॉक्स आहे हे सगळे फेल होतील. त्या ठिकाणी तिसऱ्या बॉक्समध्ये काय म्हणते, ॲबिलिटी टू डू नॉट ओनली नो समथिंग बट ऑल्सो डू इट इन ॲक्शन. आता काय आहे, फक्त नॉलेज असणंच गरजेचं नाही. तर नॉलेज असल्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी तुम्ही विचारात घेताय त्या गोष्टी तुम्हाला ॲक्शन त्या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणजे विचार करता आला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीवर ॲक्शनसुद्धा घेता आली पाहिजे. तर हे 3 बॉक्समधून तुमचा एम्प्लॉयडी स्किल हा जो वर्ड आहे हा या ठिकाणी बनतो. ठीक आहे. तर बघा खाली या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे, टू बी गिवन अ जॉब बाय अ एम्प्लॉय ऑर टू हॅव वन्स ओन बिझनेस. ठीक आहे. किंवा अ पर्सन इज सेड टू बी एम्प्लॉईड व्हेन दे गेट पेड फॉर देअर वर्क ऑर रेग्युलर बेसिस. आता एम्प्लॉय म्हणजे काय, जर समजा एखाद्या कंपनीवर समजा जर तुम्ही काम करत आहे तर तुम्हाला रेग्युलर बेसिस मंथली तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी भेटेल. ठीक आहे. तर मंथली सॅलरी म्हणजेच त्याला बोलतो आपण तो एम्प्लॉय आहे. आणि त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे आणि स्किल असली पाहिजे. आणि हे 3 शब्द म्हणून तुमचा काय बोलतो या ठिकाणी एम्प्लॉयडी स्किल हा शब्द बनतो किंवा हा सब्जेक्ट बनतो. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. तर समोर जाऊया आता. तर यू हॅव स्टार्टेड. आता बघा या ठिकाणी काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन विचारा, यू हॅव स्टार्टेड अ बिझनेस फॉर अ कार रिपेअर शॉप. जर तुम्ही एखादा कार रिपेअर शॉपमध्ये जर समजा बिझनेस चालू केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे त्याला चालवायचं आहे, समोर कशाप्रकारे तुम्ही ज्ञान हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. यू वॉन्ट टू हायर अ फुल टाईम एम्प्लॉय टू सपोर्ट यू. आता जर तुम्हाला समजा एखादा कार रिपेअरचा बिझनेस चालू करायचा आहे, तर जर तुम्हाला एखादा एम्प्लॉय त्या ठिकाणी हायर करायचा आहे तुम्हाला मदतीसाठी, तर तुम्ही काय कराल, सो यू हॅव रिसिव्ह नंबर ऑफ रिझ्यूम फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप सारे रिझ्यूम आले समजा, तर व्हॉट स्किल सेट यू लुक फॉर ॲन एम्प्लॉय, चेक द बॉक्सेस. आता जर तुम्हाला कारचा बिझनेस टाकायचा आहे आणि तुम्ही जर समजा एखादी ॲड समजा पेपरमध्ये दिली, तर त्या ॲडनुसार तुम्हाला त्या एम्प्लॉयला समजा तुमच्याकडे समजा यायचं असेल तर तो तुमच्याकडे रिझ्यूम घेऊन आलेला असेल, तर रिझ्यूम घेऊन आल्यावर तुम्हाला त्या एम्प्लॉयमध्ये अशा कुठल्या क्वालिटी पाहिजे जेणेकरून तुमचा बिझनेस हा समोर जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. तर ते आयडेंटिफाय प्रॉब्लेम विथ कार, बरोबर आहे ना. म्हणजे प्रॉब्लेममधला त्याला कारमधला त्याला प्रॉब्लेम माहीत असला पाहिजे. त्यानंतर रिपेअरिंग अँड रिप्लेसिंग डिफेक्टिव्ह पार्ट फॉर कार, आणि त्याला रिपेअरिंग पण करता आली पाहिजे डिफेक्टिव्ह पार्टची. थर्ड काय, मॅनेज देअर हाऊस वेल. आता हाऊस वेल मॅनेज करते. आता तुम्हाला कशासाठी पाहिजे हा कार रिपेअरसाठी पाहिजे, तुम्हाला घरकामासाठी पाहिजे का, नाही. म्हणून हा तिसरा नंबरचा या ठिकाणी मॅनेज देअर हाऊस वेल हे तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पर्याय राहील का, नाही रे. तर समोर चला, गुड कम्युनिकेशन स्किल, बरोबर आहे. गुड कम्युनिकेशन, जर तुमच्याकडे एखादा समजा तुमच्या दुकानात एखादा समजा माणूस आला ज्याला समजा कार रिपेअर करायची आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा जो एम्प्लॉय आहे तर त्याच्यामध्ये गुड कम्युनिकेशन स्किल पण पाहिजे ना, जेणेकरून तो त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित समजून सांगेल कारचा प्रॉब्लेम काय, कशाप्रकारे त्या ठिकाणी कारमध्ये इश्यू आला हा कशाप्रकारे दूर करता येईल. तर हाही तुम्हाला
ठिकाणी योग्य ठरेल. त्यानंतर यूज कम्प्युटर टू मेक अ बिल फॉर कस्टमर. बरोबर, हे पण या ठिकाणी योग्य राहील, बिकॉज बिझनेस चालण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचं बिल त्या ठिकाणी जनरेट करता आलं पाहिजे. आणि बघा पॉईंट नंबर 6, ऑनेस्ट अँड डेडिकेशन टुवर्ड द वर्क. बरोबर आहे, कामाविषयी त्या ठिकाणी तो ऑनेस्टसुद्धा असला पाहिजे. तर 6 पॉईंटपैकी या ठिकाणी 5ही पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पण जो पॉईंट नंबर 3 आहे तो पॉईंट नंबर 3 तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा नाही, बिकॉज त्याला आपण कशामध्ये आणत आहे, शॉपसाठी त्याला कामासाठी आणत आहे, ना की त्याला आपण घर कामासाठी आणत आहे. ठीक आहे, समोर बघा, समोरचा चेक पॉईंट बघा, सकीना वर्क इन सेल्स. आता एक सकीना नावाची मुलगी आहे, शी नीड टू कॉल अ कस्टमर टू शेअर इन्फॉर्मेशन. सो नीड टू कॉल द कस्टमर टू शेअर द इन्फॉर्मेशन. सकीना काय एक सेल्स मॅनेजर आहे समजा एखाद्या कंपनीमध्ये. शी नीड्स टू कॉल अ कस्टमर टू शेअर अ इन्फॉर्मेशन अबाउट द लेटेस्ट प्रोडक्ट. सो तिला काय करायचं आहे, तिला कस्टमरला कॉल करायचा आहे टू शेअर अ इन्फॉर्मेशन. आता ती सेल्स पर्सन असल्यामुळे तिला सेल्स म्हणजे काय, ते एखाद्या कंपनीमध्ये सेल्स पर्सन असते. ठीक आहे, आता आपल्याकडे ॲमेझॉन कंपनी, तुम्हाला सेल्स पर्सनला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याच्याशी मागू शकता तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर. तशी सकीना काय आहे, सेल्स पर्सन आहे. तर तिला काय करायचं आहे, शी नीड टू कॉल, म्हणजे तिला गरज आहे कॉल करण्याची कस्टमरला टू शेअर अ इन्फॉर्मेशन अबाउट द लेटेस्ट प्रोडक्ट. आता तिला कस्टमरला सांगायचं आहे की बाई लेटेस्ट जे तिच्या कंपनीमध्ये प्रोडक्ट आले त्याच्याविषयी तिला कस्टमरला इन्फॉर्मेशन द्यायची किंवा तिला माहिती द्यायची आहे. सो शी नीड टू बी क्लिअर अबाउट व्हॉट टू से. आता ती तिच्या आता तिला कस्टमरला फोन करायचा आहे किंवा एखाद्याला फोन करायचा आहे की समजा माझ्या कंपनीमध्ये समजा नवीन प्रोडक्ट आलेला आहे, तर त्याविषयी तिला सांगायचं आहे. तो व्हॉट स्किल विल हेल्प सकीना. आता सकीनाला कुठल्या त्या ठिकाणी स्किल हेल्प करतील जेणेकरून तिच्या कस्टमरला ती सांगू शकेल की तिच्या कंपनीमध्ये कुठल्या चांगल्या त्या ठिकाणी काय आलेल्या आहेत, वस्तू आलेल्या आहेत किंवा प्रोडक्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. तर खाली तुम्हाला त्या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे. तर डिजिटल लिटरसी, बरोबर आहे, तिला डिजिटल लिटरसी त्या ठिकाणी असली पाहिजे. किंवा लिटरसी म्हणजे काय, डिजिटल लिटरसी म्हणजे काय, तिला ऑनलाईन सगळं समजलं पाहिजे की हां हे स्क्रीन आहे बा, हा कॉल आहे, हे कशा प्रकारे तिला शॉप वगैरे करता आलं पाहिजे किंवा त्याला शॉप करणं म्हणजे त्याला विकत घेता आलं पाहिजे. सेकंड चेक पॉईंट काय, मनी मॅनेजमेंट स्किल. तिच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल पण त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर आहे गुड कम्युनिकेशन स्किल पण तिच्यामध्ये पाहिजे ऑब्वियसली. नंतर टाईम मॅनेजमेंट स्किल पण तिच्यामध्ये काय त्या ठिकाणी पाहिजे. तर या सगळे 4ही पॉईंट सकीनाला त्या ठिकाणी मदत करतील जेणेकरून ते त्या कस्टमरला सांगेल की कुठले प्रोडक्ट त्यांच्या कंपनीमध्ये आलेले आहेत. समोर बघा, लेट्स लर्न अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉयड स्किल. आता तुम्हाला एम्प्लॉयड स्किलचे महत्त्व काय आहे ते या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. तर टेक्निकल स्किल, तर तुम्हाला टेक्निकल स्किल त्या ठिकाणी असली पाहिजे. त्या ठिकाणी एम्प्लॉयड स्किल, तुम्हाला एम्प्लॉयड स्किल त्या ठिकाणी असली पाहिजे. आपण समजून सांगितलं त्या ठिकाणी एम्प्लॉयड स्किल कॅन हेल्प यू. आता एम्प्लॉयड स्किल जर तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही ते कशामध्ये तुम्हाला ते मदत करू शकते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले काय आहे, नो हाऊ टू बिहेव इन अ प्रोफेशनल एन्व्हायरमेंट. आता जर तुमच्यामध्ये जर एम्प्लॉयड स्किल असली, तुम्हाला प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे त्या ठिकाणी बिहेव करता आलं पाहिजे हे तुम्हाला त्या ठिकाणी ते समजून ते तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल जर तुमच्याकडे जर प्रॉपर एम्प्लॉयड स्किलचं नॉलेज असेल तर. सेकंड पॉईंट काय आहे, हाऊ डू वर्क विथ टीम. आता जर तुमच्याकडे एखादी टीम असेल तर त्या टीमवर तुम्हाला कशाप्रकारे काम केलं पाहिजे हे तुम्हाला एम्प्लॉयड स्किल जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही एखाद्या टीमबरोबर कसं काम केलं पाहिजे ते तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. तर आयडेंटिफाय अँड सॉल्व द प्रॉब्लेम, आणि तुम्हाला प्रॉब्लेम पण सॉल्व करता येईल त्या ठिकाणी. कम्युनिकेशन वेल ॲट वर्क, आणि तुमचं कम्युनिकेशन पण वर्क बाकीच्या एम्प्लॉयबरोबर चांगलं राहील. त्या ठिकाणी गेन डिजिटल लिटरसी, तुम्हाला ऑनलाईन सगळं तुम्हाला समजेल. त्यानंतर फाइंड अ मिनिंगफुल करिअर पाथ, तुम्हाला करिअरमध्ये समोर काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला समजेल. त्या ठिकाणी गेट हायर फॉर अ जॉब, तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी चांगला जॉब भेटेल. लर्न हाऊ टू यूज अ डिजिटल टेक्निकल कम्फर्टेबिलिटी. लर्न हाऊ टू यूज अ डिजिटल टेक्निकल कम्फर्टेबिलिटी, म्हणजे तुम्हाला डिजिटल टेक्निकल समजा तर एखाद्या समजा तुमच्याकडे समजा लॅपटॉप पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही त्याला कसं हँडल केलं पाहिजे ते तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. नेक्स्ट काय, स्पीक इंग्लिश कॉन्फिडंट. जर तुमच्यामध्ये प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही इंग्लिश पण त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली बोलू शकाल. त्या ठिकाणी काय, बी कॉन्फिडंट ॲज अ पर्सन. तुम्हाला जर प्रॉपर एखाद्या गोष्टीत नॉलेज असेल तर तुम्ही एकदम कॉन्फिडंट राहाल तुमच्या कामाविषयी. तुम्हाला एकदम तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये तो कॉन्फिडन्स काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. नेक्स्ट काय, प्रेझेंट युअर सेल्फ वेल इन अ वर्क प्लेस, आणि स्वतःला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंट वर्क प्लेसमध्ये करू शकता. हे सगळे कशाचे फायदे आहेत मित्रांनो, हे सगळे तुमचे एम्प्लॉयड स्किल अभ्यास करण्याचे फायदे आहेत. ठीक आहे, म्हणजे इनडायरेक्टली सब्जेक्टचा काय फायदा आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी चेक पॉईंट दिला आहे, मेक अ ग्रुप ऑफ 5 people. आता तुम्हाला पाच लोकांचा ग्रुप वगैरे बनवायचं हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी करून घ्यायचे क्लासरूममध्ये, ते आपण क्लासरूममध्ये त्या ठिकाणी करून घेणार आहोत. सो बघा, लर्न अबाउट
हाऊ टू बिकम अ सेल्फ लर्नर विथ अ ग्रोथ माइंडसेट. आता जर तुमचा माइंडसेट जर तुमच्या मनामध्येच काही समजा करण्याची समजा जर तुमच्या मनामध्ये समजा काही इच्छा नसेल तर तुम्ही कुठली गोष्ट त्या ठिकाणी अचीव करू शकाल काय? अचीव करू शकाल काय? नाही. म्हणून तुमच्याकडे सगळ्यात पहिले माइंडसेट असला पाहिजे. तुमची करण्याची त्या ठिकाणी काय असली पाहिजे? ताकद असली पाहिजे तुमच्यामध्ये. करण्याची तुमच्यामध्ये पहिले काय असले पाहिजे? स्टार्टिंगला तुमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी काहीतरी करण्याची असली पाहिजे, तरच तुम्ही समोर जाऊ शकता. सो त्याच्याऐवजी थोडंसं आपण प्रकाश टाकणार याच्यावर. तर बघा, सेल्फ लर्निंग हॅपनिंग व्हेन यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर. आता इथून सुरुवात करणार आहे आपण ओन लर्निंग. जर समजा सेल्फ लर्निंग करायचे त्या ठिकाणी तुम्हाला ओन लर्निंग त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. इट इज अ प्रोसेस इन विच यू डिसाईड टू लर्न अ न्यू थिंग इन युअर ओन वे. आता जर इट इज अ प्रोसेस इन विच यू डिसाईड टू लर्न अ न्यू थिंग इन युअर ओन वे. जर तुमच्यामध्ये समजा एक प्रोसेस जर असली, एखादी काहीतरी शिकण्याची जर तुमच्यामध्ये इच्छा असली तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नॉलेज घेऊ शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट वाटेल. ठीक आहे. तुम्हाला हे पण समजेल, फॉर एक्झाम्पल व्हॉट टू लर्न, काय अभ्यासायला पाहिजे. वाय टू लर्न, का अभ्यासायला पाहिजे, काय अभ्यासायला पाहिजे, का अभ्यासायला पाहिजे. हाऊ टू लर्न, कशाप्रकारे तुम्ही चांगल्या गोष्टीचं त्या ठिकाणी स्वतःमध्ये इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. व्हेन टू लर्न, कधी तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे त्या ठिकाणी. हाऊ फास्ट टू लर्न, किती फास्ट तुम्हाला त्या ठिकाणी लर्न करण्यात आली पाहिजे गोष्ट, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. हाऊ डू आय टेस्ट माय सेल्फ, म्हणजे स्वतःला मी कशाप्रकारे टेस्ट करेन तेही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसून येतील. अ सेल्फ लर्निंग इज अ वन हू बिलीव्ह दे कॅन लर्न. तर सेल्फ लर्निंग काय आहे? बिलीव्ह दे कॅन लर्न, इज क्युरियस, म्हणजे त्याच्यामध्ये बिलीव्ह दे कॅन लर्न. म्हणजे सेल्फ लर्निंग काय आहे? स्वतःमध्ये तुम्ही काय करा, बिलीव्ह करा, स्वतःमध्ये इच्छा वाटेल की तुम्ही काहीतरी शिकू शकता. त्यामध्ये टेक अ इनिशिएटिव्ह, तुम्हाला त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल. एक्सप्लोर ॲट इंडिपेंडंटली, तुम्हाला कुठल्या गोष्टी इंडिपेंडंट त्या ठिकाणी एक्सप्लोर करता येईल. नंतर एक्सेप्ट रिस्पॉन्स, तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी त्या म्हणजे तुमच्यावर समजा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी दिली किंवा तुमच्यावर समजा एखादी गोष्ट जर तुम्ही समजा दिली की नाही तुला हेच करायचं आहे तर तुम्हाला ते एक्सेप्ट करता येईल. मॅनेज टाईम, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी शिकेल. आणि इन ऑर्डर टू बी अ सक्सेसफुल सेल्फ लर्नर यू नीड वन इम्पॉर्टंट थिंग. सगळ्यात प्रकार पहिले तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो तुमचा ग्रोथ माइंडसेट त्या ठिकाणी तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्याचा माइंडसेट ग्रोथचा असेल, म्हणजे वाढ त्याच्या जीवनात जर समजा झाली तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले समजा जर तुमचा माइंडसेट जर डेव्हलपमेंटवाला असेल किंवा स्वतःच्या जीवनात जर तुम्हाला कुठल्या प्रकारे जर चेंजेस करायचे असतील तर तुमचा माइंडसेट काय असेल? आय कॅन डू इट. कुठली गोष्ट तुम्हाला करण्यासाठी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स राहील की हां मी हे गोष्ट करू शकतो. दुसरी गोष्ट काय आहे? मिस्टेक्स आर नॉर्मल. तुम्ही जर नवीन गोष्टी शिकाल तर नवीन गोष्टीमध्ये तुमच्या मिस्टेक तर होणारच आहेत, म्हणून ते तुम्ही नॉर्मली त्या गोष्टीला नॉर्मली घ्याल. त्यानंतर काय आहे? आय विल लर्न फ्रॉम माय मिस्टेक. जर तुम्ही चुकत असाल त्या मिस्टेकवरून तुम्ही काय कराल? त्या ठिकाणी स्वतःला सावरून घ्या. ठीक आहे. नंतर काय? आय विल ट्राय अगेन. चुकल्यावरही तुम्ही काय कराल? पुन्हा त्याचा प्रयत्न करत जाल. आय विल डू हार्ड वर्क. तुम्ही त्या ठिकाणी परफेक्ट होण्यासाठी खूप जास्त त्या ठिकाणी हार्डवर्क करा. त्या ठिकाणी आय कॅन लर्न न्यू थिंग्स. त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे नवीन गोष्टी शिकाल. आणि आय एम हॅपी टू चेंज. जर तुम्हाला चेंज करायची पण गोष्ट आहे, तुम्ही त्या ठिकाणी हॅपीली त्या ठिकाणी स्वतःला तुम्ही चेंज कराल. देन काय? आय एम हॅपी टू एक्सेप्ट इट, आय एम रॉंग. जर तुमच्याकडे मिस्टेकसुद्धा झाली तरी तुम्ही त्या ठिकाणी काय कराल? स्वतःला मिस्टेक तुम्ही काय कराल? तुमची एक्सेप्ट कराल की हां बाई माझ्याच्याने चूक झालेली आहे, मी आता ही चूक समोर होऊ देणार नाही. ते झालं तुमचं ग्रोथ माइंडसेट. आणि जर तुमच्यामध्ये फिक्स माइंडसेट असला समजा काय म्हणजे तुम्हाला समोर जायची इच्छाच नाही तुमच्यामध्ये, तुमच्या अंगातली सगळी इच्छा मेलेली आहे, तुम्ही एकदम आळशी झाले असता, तर त्या ठिकाणी त्यावेळेस तुमचा माइंडसेट काय असेल? तर त्या ठिकाणी आय कॅनॉट डू धिस, म्हणजे तुमच्या मनच तुम्हाला म्हणाल की हे करू नको, तू समोर जाणार नाही. तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक काय होईल? तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा लो होईल. सेकंड काय आहे? मिस्टेक्स आर अनएक्सेप्टेबल. जर तुमच्याकडून जर समजा माइंडसेट जर तुमचा फिक्स असला, तुमच्याकडे कितीही मिस्टेक झाला तरी तुम्हाला वाटेल की अरे हे तर खूप जास्त मिस्टेक झालं, याच्यावरून आपण काही शिकू शकत नाही, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक काय होईल? कॉन्फिडन्स त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. थर्ड वन काय? मिस्टेक्स आर इक्वल टू द फेलियर. तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे बापरे एवढं मोठं मिस्टेक करत आहे, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये काही त्या ठिकाणी मिस्टेकच होत आहे, माझ्याकडून चुकाच होत आहे, म्हणून मी समोर काही ग्रोथ करू शकणार नाही, हे असे तुम्हाला त्या ठिकाणी वाटेल. नंतर काय आहे? इफ आय फेल वन्स आय विल ऑलवेज फॉल.
जर मी एकदा पडलो समजा, तर तुम्हाला वाटेल की एकदा तुमच्या जीवनात समजा एकदा फेलियरची सुरुवात झाली, तुम्ही जर समजा नाकामयाब झाले जीवनात, तर तुम्हाला वाटेल की हमेशाच तुम्ही नाकामयाब होतात. कधीची गोष्ट करतोय मी, हे माइंडसेट जर तुमचा फिक्स असेल तेव्हाची गोष्ट करतोय. आय कॅनॉट लर्न न्यू थिंग, तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आली म्हणजे तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकणारच नाही. नंतर काय होईल, आय डू नॉट लाईक टू चेंज, मला चेंज व्हायचंच नाही आहे, मी असा आहे तसाच बरा आहे, कम्फर्ट झोनमध्ये आहे, घरी बसतोय मी, घरी मला जेवायला भेटतं 2 टाईमचं, त्याच्यामध्ये मी बस खुश आहे, हेच तुमचं जीवनात राहील. त्यानंतर काय, आय कॅनॉट बी रॉंग, म्हणजे दुसऱ्याचं ऐकूनच नाही केलं. जर तुमचे मिस्टेकही चालू असल्या होणं, तरी पण तुम्ही म्हणाल की नाही माझंच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे. तो माइंडसेट तुमचा काय आहे मग, फिक्स माइंडसेट. तर मला सांगा दोघांपैकी कुठला माइंडसेट असला पाहिजे तुमच्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये? तर ग्रोथ माइंडसेट प्रत्येकामध्ये असला पाहिजे, ना की फिक्स माइंडसेट. फिक्स माइंडसेट लोकांना डाऊनवर्ड घेऊन जातो आणि ग्रोथ माइंडसेट लोकांना वर घेऊन जातो. तर म्हणून ग्रोथ माइंडसेटच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. समोर बघा, ॲक्टिव्हिटी टेबल तुम्हाला त्या ठिकाणी दिला आहे. तर तुम्ही त्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर चला तर मग या टॉपिकवरचे MCQ या ठिकाणी बघणार आहे आपण. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ॲन एम्प्लॉयडी स्किल. तर यापैकी खालचा ऑप्शन कुठला ज्याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉयडी स्किल त्या ठिकाणी बघायचे आहे, हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर गुड इंटरव्ह्यू स्किल, गुड कम्युनिकेशन स्किल, डिजिटल स्किल, तुम्हाला तीनही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत कम्युनिकेशन स्किलसाठी. अँड एम्प्लॉय इज द समवन हू. आता एम्प्लॉय काय आहे, जसं तुमच्याकडे समजा एखादा एम्प्लॉय असेल तर तो एम्प्लॉय काय आहे, तर एम्प्लॉय इज समवन हू गोज टू स्कूल स्टडी, डज नॉट वर्क फॉर सॅलरी, गो टू प्ले. तर एम्प्लॉय काय आहे, एम्प्लॉय इज द समवन हू, तर एम्प्लॉय काय तुमचा वर्क फॉर सॅलरी, पैशासाठी काम करणारा व्यक्तीमध्ये तुम्ही त्याला एम्प्लॉय बनू शकता. समोर काय, विच आर द 2 स्किल निडेड फॉर द गुड करिअर ग्रोथ. आता कुठल्या अशा 2 स्किल आहेत जे तुम्हाला समोर घेऊन जाईल जीवनात, ते तुम्हाला या ऑप्शनमधलं सांगायचं आहे. तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी तुमचा करेक्ट आहे. टेक्निकल स्किल आणि एम्प्लॉयडी स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला काय होईल, करिअरमध्ये त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ग्रोथ भेटेल. समोरचा क्वेश्चन तुमच्या त्या ठिकाणी आहे की गोपी इज ऑलवेज विलिंग टू लर्न अँड इम्प्रूव्ह इन हिज वर्क, ही हॅज काय आहे, गुड ग्रोथ माइंडसेट त्याच्यामध्ये असल्यामुळे ते काय करते, स्वतःला ऑलवेज इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ॲन्सर काय तुमचा या ठिकाणी सी आन्सर आहे. समोर व्हॉट आर द एम्प्लॉयडी स्किल्स यूज ओनली इन स्पोर्ट्स. आता एम्प्लॉयडी स्किल काय आहेत, बी स्किल निडेड टू बी सक्सेसफुली एम्प्लॉयड, त्यालाच काय बोलतो आपण, एम्प्लॉयडी स्किल बोलतो. समोरचा क्वेश्चन काय आहे, व्हॉट वी लर्न समथिंग ऑनलाईन इट इज कॉल्ड. जर तुम्ही समथिंग ऑनलाईन समजा, जर तुम्ही ऑनलाईन समजा काहीतरी वाचत असाल त्याला तुम्ही काय म्हणणार मग, ई लर्निंग बोलणार. ठीक आहे. तर या सगळ्या MCQ तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. MCQ फारच या ठिकाणी सोप्या आहेत, जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये त्याला प्रॉपरली सॉल्व करू शकता. विच ऑफ दीज इज ॲन ई लर्निंग पोर्टल. आता आपण ई लर्निंग पोर्टल कुठलं त्याच्यामध्ये भारत स्किल तुमचं ई लर्निंग पोर्टल. ठीक आहे. हे तुम्हाला MCQ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर या MCQ फारच सोपे असल्यामुळे हे तुम्ही एकदा वाचल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. त्याच्यामध्ये काही कुठली हार्ड MCQ नाही आहे. तर तुम्हाला या सगळ्या MCQ या ठिकाणी करेक्ट ॲन्सरसोबत त्या ठिकाणी तुम्हाला MCQ तुम्ही बघून घ्या. तुम्हाला PDF फाईल त्या ठिकाणी असते. तर PDF फाईल म्हणून जर तुम्हाला काही संबंध आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. आणि अजूनही आपण शेवटी जेव्हा एक्झाम राहील तुमची, त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काय करणार आहे, पूर्ण MCQ तुमच्या ठिकाणी रिवाईज करून घेऊ. आज आपण टॉपिक रिवाईज केला, काही त्या ठिकाणी आपण जे MCQ आहे सोप्या त्या रिवाईज केल्या आणि या ठिकाणी तुमचे सगळे आन्सर त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तर दुसरा आपण मॉड्यूल घेणार आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसराही मॉड्यूल या ठिकाणी घेऊ, जेणेकरून तुमचे सगळे मॉड्यूल या ठिकाणी कवर होतील. चला तर मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू.